हायकोर्टच्या एक्झाममध्ये जिथं माऊस काम करत नव्हते, कीबोर्ड काम नव्हते करत, त्याच्यानंतर इथं जे स्टुडंट्स आंदोलनाला बसले होते त्या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं मोठं यश तर हे आहे की कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे आणि कोर्टाने म्हणले जिथे जिथे हे सगळं प्रकार घडलाय तिथं ते एक्झामाइन करतील ते गोष्टी आणि त्यानंतर जे काही कारवाई करावं लागेल ती करतील ते. आणि त्याच्यानंतर आता सगळ्या स्टुडंट्सने मिळून असं ठरवलेलं आहे की 1 आठवडा देत आहेत रिक्वेस्टेड अल्टिमेटम. 1 आठवडा, एका आठवड्यात जर री एक्झामिनेशनवर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरे जे सेंटर्स आहेत ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा त्या कंपनीच्या अगेन्स्ट ऍक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील. आणि पुढचा 1 आठवडा आहे कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी आणि स्टुडंट्सचा जो विश्वास कुठे ना कुठे हरवतोय संस्थेवरनं असो परीक्षा प्रणालीवरनं असो त्याला तो विश्वास वापस जिंकण्यासाठी स्टेप्स घ्याव्यात. कारण की स्टुडंट्स अतिशय निराश आहे. हा फक्त संभाजीनगरचा मुद्दा नाहीये, हे नांदेडलाही झाले, नाशिकलाही झाले, कल्याणलाही झाले, पुण्यालाही झालेले, तर अमरावती अकोला, तर म्हणजे असा एकही जिल्हा नाही जिथं असं घडलेलं नाहीये. तर हे आता राज्यभराचा मुद्दा आहे आणि जर पुढच्या 1 आठवड्यात याच्यावर काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतले नाही, री एक्झामिनेशनवर काही आलं नाही तर हे राज्यस्तरीय आंदोलन होईल, छत्रपती संभाजीनगरमध्येच होईल, जिथं पूर्ण राज्यभरातील मुलं मुली येतील आणि डिमांड करतील री एक्झामिनेशनची. तर आमची परत विनंती आहे की आणि हायकोर्टनी त्यांच्या अंडरच एक्झाम घ्यावी, अशा कुठं थर्ड पार्टीकडून एक्झाम नाही घ्यावी. त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत. त्यांच्यावर भरोसा ठेवल्यामुळेच आज हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे. तर 1 आठवडा आहे, 1 आठवड्यात आम्ही विनंती करतो तुम्ही स्टुडंट्सच्या ज्या मागण्या त्या मान्य करा. जर मागण्या मान्य नाही झाल्यात तर दुसरा काही उपचार राहणार नाही, दुसरा काही उपाय राहणार नाही. 1 आठवड्यानंतर संभाजीनगरमध्येच एक राज्यव्यापी आंदोलन होईल री एक्झामिनेशनसाठी आणि त्याच्यासोबतच जी काही शिक्षा प्रणाली आहे, ऑनलाईनच्या ज्या गडबडी आहेत, मग हा मुद्दा त्याच्यापेक्षाही मोठा बनेल. फक्त एका परीक्षेपुरता मुद्दा राहणार नाही. आता बाकी जे इथलचे स्टुडंट्स आहे ते बोलतील. त्याचा प्रश्न आहे हा सर, जर न्यायव्यवस्थेच्याच परीक्षेत हा गोंधळ व्हायला तर मग आम्ही जायचं कोणाकडं? मग दादा काय तर सर्वांना आव्हान आहे, हा प्रश्न काय माझा वैयक्तिक नाही, यांचा नाही, त्यांचा नाही, तर सर्व जिल्ह्यातल्या गोरगरीब मुलांच्या जे ज्युडिशियल सिस्टीमवर विश्वास ठेवून एक्झाम द्यायला आले होते त्या सर्वांचा आहे. आणि वैयक्तिक सेंटरचं मर्यादा न ठेवता पूर्ण जिल्ह्यात जेवढे एक्झाम सेंटर होते त्या सर्व एक्झाम सेंटरवर ही धांदली उडालेली आहे. सर्वच एक्झाम सेंटरवर गैरप्रकार घडलेले आहेत. तर माननीय कोर्टाने जे रिस्पेक्टेड ऑनरेबल कोर्ट जे म्हणतो त्याचा विश्वास आणखी जर स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर या गोष्टीकडं लवकरात लवकर लक्ष घालून त्यावर आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह बातमी द्यायला पाहिजे. त्यांना आम्ही रिक्वेस्टेड 7 दिवसाचं रिक्वेस्टेड अल्टिमेटम देऊ दादा. तर त्या बाबतीत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. कारण न्यायव्यवस्था जर आम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर मग आम्ही जायचं कोणाकडं? मग त्यावेळेस आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे, प्रोटेस्ट करू शकतो आम्ही. तर ते राज्यभरात मग आमच्याकडून विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात येईल. बस. ओके. वर्षानुवर्ष ह्या परीक्षेसाठी प्रयत्न करतात. 2-2 वर्षानंतर ही ऍड येते. 8-8 महिने परीक्षा अभ्यास करून प्रॅक्टिस करून आज या 10 मिनिटासाठी, या 10 मिनिटाच्या नोकरीसाठी इतके प्रयत्न केले आणि ह्या 10 मिनिटात जो खेळ उडालाय त्यात सगळेजण हादरून गेलेत. ह्या परीक्षेकडून आम्हाला खूप 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 अपेक्षा होत्या, पण वाटलं नव्हतं की हे ऑन द स्पॉट आम्हाला असं कळालं की स्क्रीन टू स्क्रीन झालीये, जे नको व्हायला पाहिजे होतं. ज्या गोष्टी आमच्यापासून लपवण्यात आल्या त्या एकदम समोर आल्यामुळे सगळेजण घाबरले आहे, नाराज झाले आहे. पण आता ही परीक्षा रद्द करण्यात यावी आणि ही एक्झाम पुन्हा रिकंडक्ट करण्यात यावी अशी न्यायालयाकडे, ऑनरेबल हायकोर्टकडे आमची विनंती आहे. मध्ये एक्झाम